सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणालाही न सांगता तुमच्या दैनंदिन दिनचर्येची योजना आखा, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबासह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचं देखील तुम्ही आज नियोजन करू शकता. नकारात्मक कृती करणाऱ्या मित्राच्या संपर्कात राहिल्यास तुमची बदनामी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे त्या मित्राचा नाद आत्ताच सोडा. मुलांच्या कृतीवरती लक्ष ठेवणं आज तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कामावरती अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ तुम्ही मजेत घालवाल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जलाभिषेक करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की सध्या तुम्ही करत असलेल्या गुंतवणूक धोरणांमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. तुमच्या मनामध्ये आज अस्वस्थता निर्माण होईल. निसर्ग आणि ध्यानधारणेमध्ये तुम्ही थोडासा वेळ घालवाल. तरुणांनी कारकिर्दीशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मालमत्तेच्या व्यवहारांसाठी परिस्थिती अनुकूल आहे. कामाच्या जास्त दबावामुळे जोडीदार कुटुंबावरती लक्ष केंद्रित करू शकणार नाही. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की काही काळापासून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यावरती लक्ष केंद्रित करत असाल तर आज तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नोकरीमध्ये तुम्हाला यशही मिळेल. आज तुमच्या काही महत्त्वाच्या योजना देखील यशस्वी होतील. तुम्ही स्वतःवरती वेळ घालवा आणि कुटुंब आणि नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. भावांशी कोणत्याही प्रकारचे मतभेद होण्याची तुमची शक्यता नाकारता येत नाही. वाहन वापरत असताना तुम्ही सावधगिरी बाळगा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करा. कधीकधी अतिघाई केल्यामुळे आणि अतिउत्साहामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. जवळच्या व्यक्तीशी तुमची वाद होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटणं तुमच्या व्यवसायामध्ये अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. जोडपी एकमेकांसोबत आज वेळ घालवू शकतात. आज तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आत्मविश्वासानं आणि बोलण्यानं तुम्ही नकारात्मक परिस्थितीवरती सहजपणे मात करू शकाल. समाजामध्ये तुमचा मान आणि सन्मान वाढेल. कधीकधी तुमचं मन हे विचलित होईल आणि निर्णय घेत असताना तुम्हाला थोडासा त्रास होईल. मुलांकडे तुम्ही जास्त लक्ष देणं आणि त्यांना शिस्त लावणं गरजेचं आहे. आज व्यवसायामध्ये परिस्थिती अनुकूल राहील. जोडीदाराशी तुमचे मतभेद निर्माण होऊ शकतात. ताणतणावामुळे मानसिक आरोग्याची समस्या देखील उद्भवू शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योगाचा सराव करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय योग्य आहे. त्यावर पूर्ण एकाग्रतेनं तुम्ही काम करा. एखाद्या मित्रामुळे किंवा जवळच्या नातलगामुळे तुम्हाला पैसे गमवावे लागू शकतात. मनोरंजन आणि सौंदर्य उत्पादनांशी संबंधित व्यवसायांमध्ये आज सुधारणा होईल. पती आणि पत्नीमधील संबंध हे सौहार्दपूर्ण राहतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील. आज 82% नशीब तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की सकारात्मक विचारांवरती विश्वास ठेवणं आज तुमच्यासाठी शुभ ठरेल. चांगली कर्म केल्यामुळे तुमचं नशीब जास्त बळकट होईल. एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबासह नातलगांच्या घरी जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये मोठी समस्या बनू शकतील. सार्वजनिक व्यवहार माध्यम आणि विपणनाशी संबंधित व्यवसाय आज फायदेशीर ठरतील.
पती पत्नीमध्ये कोणत्याही गोष्टीवरनं आज एखादा वाद होऊ शकतो. एखादा जुना आजार आज तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळाल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल. तुम्ही तुमच्या घरामध्ये काही बदल करण्याची योजना आखू शकता. तुमच्या रागावर नियंत्रण न ठेवल्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या लोकांपासून दूर जाऊ शकता. मुलं त्यांच्या करिअरच्या चिंतेमुळे थोडेसे तणावाखाली असतील. सरकारी अधिकारी त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी होतील. पती पत्नीमधील संबंध सौहार्दपूर्ण असायला हवेत. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आदर्शवादी विचारसरणी आणि सामाजिक कुप्रथांवरील तुमचा हस्तक्षेप इतरांसाठी एक उदाहरण बनू शकतो. तुम्हाला नोकरीमध्ये सन्माननीय स्थान देखील मिळेल. वडील किंवा वडिलांसारख्या लोकांसोबत कोणत्या प्रकारची अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आज व्यवसायामध्ये नशीब तुमच्या सोबत राहील. पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहील आणि आरोग्य चांगलं राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज महत्त्वाचा निर्णय घेतल्यानं कामामध्ये तुम्हाला भविष्यात फायदा होईल. आज कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वभावातील सकारात्मक बदल आणि आध्यात्मिकता तुम्हाला लाभ मिळवून देईल. खूप जास्त स्वविरोधाभासी असण्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर आणि कुटुंबावर नकारात्मक परिणाम होईल. आज कुटुंबामध्ये थोडासा ताणतणाव राहू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक स्पर्धेला सामोरं जावं लागेल. तुमचं आरोग्य देखील चांगलं राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायासाठी अगदी योग्य वेळ आहे. त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची तुम्हाला तुमच्या कामात फायदेशीर मदत ठरेल. अतिकामामुळे कामाच्या ठिकाणी कागदपत्रांची मांडणी तुम्ही व्यवस्थित ठेवा, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं. कुटुंब आज तुमच्यावरती लक्ष देऊ शकणार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. अन्नाशी संबंधित व्यवसाय तुमचे सुधारतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नियोजित पद्धतीने केलेल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. तुम्ही तुमच्या बुद्धीनं प्रत्येक काम अगदी सहजपणे आज पूर्ण कराल. आज तुमचे मित्र तुमच्या घरी येऊ शकतात. अभ्यासाबरोबरच मनोरंजनाची देखील आज गरज आहे. रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. अन्नाशी संबंधित व्यवसाय तुमचे हळूहळू सुधारतील. पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहील. नशीब आज 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान हनुमान चालिसांचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.